तर बिग बॉसच्या घरात निक्कीचं आणि जान्हवीचं युद्ध पेटले आणि कारण आहे जेवण। चक्क जान्हवीने निक्कीला जेवायला दिले नाही आणि त्यावरून खूप मोठा राडा झालेला घरात। या चूक कोण आहे आणि बरोबर कोण आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो प्लीज व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर वेलकम टू साक्षी की दुनिया। त्यांना मी कालच्या एपिसोडचा पूर्ण रिव्ह्यू देणार आहे। काल सुरुवातीला टास्क होता आणि बिग बॉसच्या घरातले लोक विसरलेत की टास्क कंप्लीट करायचा असतो आणि नीट नियमात राहून खेळायचं असतं। हे एक पण नियम पाळत नाहीत। त्या निक्की मॅडमचा तर काही विषयच नाही। निक्की स्वतः नियम पहिले पाळत नाही, नियमांचा भंग करते आणि त्यानंतर सुरू होते आपली आर्या, जान्हवी सगळेच की निक्कीने केलं म्हणून आम्ही करणार, निक्कीने केलं म्हणून आम्ही करणार। आणि सगळ्यात जास्त चांगला खेळला आपला सूरज। हो, सूरज चव्हाण काल टास्क खूप छान खेळला आणि चक्क तो नडलाय अरबाजला आणि वैभवला। म्हणजे वैभव त्यांच्याच टीम मध्ये होता पण अरबाजला वैभव चिडत होता, त्यावेळेस वैभवचा हसत चिडत होता आणि त्यावेळेस सूरज चिडला की त्याला हसून का बोलतोस, त्याला नीट बोल। आणि त्यावर जे काही सूरज बोलला ते मला खूप आवडलं आणि ज्या पद्धतीने त्याने त्याच्या टीम साठी काल खेळला आणि नियमात राहून खेळला। पहिल्या त्याचं ज्या कप मध्ये दूध होतं ते उडवत होता पण तो रेषेच्या आतमध्ये उडवत होता आणि ही निक्की आपली बाहेर जाऊन उडत होती। त्यावेळेला बिग बॉस तिला काहीही बोललेले नाहीये। हे खूप चुकीचं आहे की बिग बॉस निक्कीला काहीच बोलत नाही आणि त्यानंतर तो टास्क पण रद्द झाला। आणि काय झालं नंतर या सगळ्यांना खूप वाईट वाटलं की यार आपल्याकडे एवढी मोठी पॉवर आली असती। पॉवर येऊन पण तुम्ही काय केलं असतं, तुम्ही जर अक्कल वापरली असेल त्याच ठिकाणी त्या टास्क मध्ये तर तुम्हाला तो टास्क चांगला कंप्लीट करता आला असता। आणि सगळ्यात चांगलं कौतुक करायचं म्हटलं तर डीपीचं आणि सूरजचं। हो, डीपी दादा पण खूप छान कालचा टास्क खेळले। त्यांनी झोपून ते दूध अडवण्याचा प्रयत्न केला, ते तर खूपच कमाल होते। डीपी दादा आहेत केवढे, ते कोणाला आवरणार आहेत, तरी पण बाकी सगळ्यांनी खूप प्रयत्न केला पण ते कोणाच्याच हाती लागले नाहीत। आणि निक्की तर प्रत्येक वेळा रूल भंग करतेच आणि ते टास्क जिंकण्यासाठी ती काहीही करू शकते। मला वाटतं निक्की हे विसरलीये की ती एक माणूस आहे, ती एक काहीतरी व्यक्तिमत्व आहे तिचं त्या गेमच्या बाहेर आणि त्यांना नंतर पण बाहेर यायचंय, बाहेर राहायचंय, त्यांचे काहीतरी कामं करायची। ही निक्की विसरलीये वाटतं। तो टास्क जिंकण्यासाठी चक्क निक्की आर्याचे कपडे ओढत होती, तिचा ड्रेस फाटला आणि आर्या पण अशी होती कुर्ती घालून, कोण अशा गेम खेळायला येतं आर्या। ठीक आहे, तिचं झालं आणि ह्या मॅडमने त्यांचा ड्रेस फाडला। हे सगळं झालं तरी पण त्या ठिकाणी बिग बॉस निक्कीला काहीच बोलले नाही। तो तसाच गेम रद्द झाला। बिचारी अंकिता त्यामध्ये पडली, तिला जास्त काही लागलं नाही म्हणून बरं झालं, नाहीतर तिच्या फॅन्सने बाहेर खूपच कल्ला केला असता कारण तिची फॅन फॉलोविंग सध्या खूपच ऍक्टिव्ह आहे सगळीकडे। अंकिताच्या अगेन्स्ट जर तुम्ही काहीही बोलला तर तिचे फॅन्स काय तुम्हाला सोडणार नाही, हे खूप क्लिअर आहे। हा झाला टास्कचा विषय। टास्क संपल्यानंतर जान्हवीचं, निक्कीचं आणि म्हणजे सगळेच घरचे बसलेले होते त्या ठिकाणी आणि सगळ्यांना आपल्या कॅप्टन वर्षाताई त्यांना त्यांच्या ड्युटीज डिवाइड करत होत्या। त्यावेळेला निक्की मॅडमचा नेहमीचाच नखरा होता, मी हे करणार नाही, मी ते करणार आहे। आणि निक्की प्रत्येक वेळा अशीच करते, कॅप्टनला खूप त्रास देते आणि कोणतीच ड्युटी करत नाही। त्यावेळेस पण तिने खूप त्रास दिला की जेवणाची मी आणि अरबाजना आम्हाला कोणाला तरी हेल्पला पाहिजे। मग कशी तरी चक्क काल अंकिता डीपी दादाच्या अगेन्स्ट जाऊन तिने अरबाजला आणि आपल्या निक्कीमध्ये गेली आणि डिनर बनवण्याचं त्यांची ड्युटी फिक्स झाली। आणि काय केलं त्या ठिकाणी पण निक्कीनं काही व्यवस्थित केलं नाही आणि निक्की चक्क म्हणली की मी माझे भांडे घासणार नाही वगैरे। त्याच्यावरून पण त्यांचा खूप वाद झाला की ती माझी ड्युटी नाहीये वगैरे। मग जान्हवी चक्क बोलली की जर तू ड्युटी करणार नसेल, जर तुला कॅप्टनचं ऐकायचं नसेल तर तुला जेवायला मिळणार नाही। हो, हे एवढं सगळं झाल्यानंतर निक्की नेहमीच नियमभंग करते, तरीही तिच्या म्हणजे तिनं एखादी गोष्ट यूज नाही करत, म्हणजे तिने एखाद्या लिव्हिंग एरियामध्ये राहते आणि साफ करण्याची ड्युटी जर थर्ड माणसाची आहे, तो थर्ड माणूस ती ड्युटी कंप्लीट करतोय ती साफ करण्याची। आणि जर हिचं स्वयंपाक बनवण्याची ड्युटी आहे आणि ही स्वयंपाक बनवत नाहीये तर हिला आयतं का खायला द्यावं ना। आणि जे जान्हवीने केलं ना मला ते खूप आवडले। निक्की सोबत असंच वागायला पाहिजे। तुला लोकांची कामं करायची नाहीयेत, मग तुझी अपेक्षा अशी काय आहे की लोकांनी तुझे कामं करावेत, हे खूप चुकीचं होतं। जे जान्हवीने केलं ना त्याला मी खूप सपोर्ट करते। पॅटी दादा सुद्धा हेच बोलले की निक्की सोबत असंच झालं पाहिजे। आणि आपल्या निक्की मॅडमला बोलण्याचं काही भान नाहीये, जान्हवीला पण बोलण्याचं भान नाहीये, पण ती आता निक्कीला बोलतीये। मग जसेला तसे हे मिळालेले आहेत। चक्क त्यांच्या जेवणावरून भांडणं चालू असताना निक्की तिला बोलली की मी बाप्पाला पण घाबरत नाही आणि दीपी दादा त्या ठिकाणी येऊन बोलले अगं बाप नको काढू कोणाचा, इथे शो मध्ये तुला बाप काढायची काहीच गरज नाहीये। त्यावर आपल्या निक्की मॅडम म्हणल्या मला करायचे ते करीन, माझी मी काही करायचे ते करीन।
त्यावर चक्क आपला काल घनश्याम सुद्धा निक्कीला बोलला की तुझं बाप काढू नकोस, हे बरोबर नाहीये, हे खूप चुकीचं आहे. तरीही निक्कीला जे करायचं निक्की तेच करणार. निक्कीला मला असं वाटतं या वीकेंडच्या वारमध्ये निक्कीला बोलायलाच पाहिजे. निक्कीला काहीतरी मोठी शिक्षा झालीच पाहिजे, कारण ती सगळ्यांनाच इतका त्रास देते आणि तिच्यामुळे आम्हाला बघताना पण बिग बॉस बघावंसं वाटत नाहीये. कारण इरिटेट होतोय तिचा आता परत 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 तोच आवाज. बिग बॉस प्लीज याच्यावर काहीतरी करा, नाही तर आम्ही बिग बॉस पाहणं बंद करू. थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.